निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। जयाचार्यायिकजे चक्रपाणिनसे भूमि आकाशाधारकाय असे सारथे पंगुळाजारदासे नमस्कार माझा सूर्यनारायणासे। पवनतनय संकटहरण मंगलमूर्ति राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभो। सियावर रामचंद्र की जय जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय और मुकुट बंसी वाले भगवान की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय 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 श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम। परम मंगलमय परात्परेश्वर अकारण करुणा गुणालय भक्तांच्या कल्पतरू काडिंदित विनंदित पीतांबरधारी श्री बालकृष्ण लाल की वाङ्मय प्रतिस्वरूपा श्रीमद् भागवत महापुराण। बरेच वर्ष भगवंताच्या आपल्या पुण्याने आपण अयोध्या या तीर्थभूमीवरती हरिद्वार ऋषिकेश या भूमीवरती श्रीमद भागवत महाकथा ऐकत आहोत, श्रवण करत आहोत। तुटकी फुटकी का असून आपण भगवंताच्या चरणी बसून माँ भागीरथीच्या चरणी बसून आपण ही कथा श्रवण करत आहे। कथा श्रवण केल्याने आपल्या जीवनाची व्यथा नष्ट होते। पक्का आहे। तुम्हाला माहिती आहे एकनाथ महाराजांची पत्नी अत्यंत प्रेम करणारी होती। तुकाराम महाराजांची पत्नी अत्यंत कर्कशा होती। कर्कशा माने विरोधी होती। काय नांदी लागली त्या पांडुरंगाच्या, संसार नाही आहे का तुम्हाला अशी म्हणणारी होती, कर्कशा होती। और नरसिंह मेहता की पत्नी तो जगत को छोड़ के चली गई थी। तीनों संतों की परिस्थिति अलग अलग है, पर अंदर परमात्मा के प्रति श्रद्धा एक। एकनाथ महाराजांची पत्नी प्रेम करणारी होती म्हणून मोह भरून बसले नाही। तुकाराम महाराजांची पत्नी कर्कशा होती म्हणून हताश बसले नाही। नरसिंह मेहताची पत्नी सोडून गेली म्हणून चिंतेत बसले नाही। कारण की भगवंत हा एक रूपाने ते साधन हे भगवंताचं सेवन करत होते। भगवंताची भक्ती एक रूपाने करत होते। परिस्थिती वेगवेगळी आहे पण समानता एक आहे। परिस्थिती तिघांची वेगळी वेगळी आहे पण समानता एक आहे। महाराज सुखदेव बाबा परीक्षित राजाला सांगायला लागले, परीक्षित मधुमंगल आदी चरित्र सांगण्यात आलं आणि भगवंताने सिद्ध करून दाखवलं की मला तो आवडतो जो माझा अनन्य भावाने चिंतन करतो, अनन्य श्रद्धेने चिंतन करतो। अनन्य चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते। एकदा का मला तो अनन्य भाव रूपाने चिंतन करतो, त्याचं वहाम्यहम, त्याचं सर्व वाहन मी करतो। हे वचन दिलंय परमात्माने। मधुमंगल आदी चौर्यमंडल माखन दही दूध गोकुळच्या भूमीवरती भगवंत लीला करायला लागले। अघासुराचं वध करलं। अनेक प्रकारचे राक्षस कंस पाठवत गेला आणि भगवंत मारत गेला। कंस म्हणतो तो दिसतो कसा हेही सुद्धा मला कोणी सांगायला वापस आलं नाही। कारण की जिसको भी भेजता हो ना वो वापस ही नहीं आता। तो पता भी नहीं चलता है कि वो है कैसा, दिखता कैसा। अनेक प्रकारांचं चिंतन करण्यात आलं। अनेक प्रकारांचं चिंतन करण्यात आलं। असं करत करत भगवंत सुखदेव बाबा राजा परीक्षिताला सांगायला लागले, परीक्षित यमला अंजुन या दोन भगवंताला उखळास बांधलं। यमला अर्जुन दोन वृक्ष पडले आणि त्यावरून दोन देव प्रगट झाले।
भगवंतांनी त्यानंतर वस्त्रहरण केले. वस्त्राणाम हरणः, त्याला म्हणतात चिरहरण. गोपिया प्रातःकालीन नदीमध्ये यमुनेमध्ये स्नान करायला जायच्या. पहिले तर हे लक्षात घ्यावं लागेल गोपी कोण आहे, गोपीचा अर्थ काय आहे. कारण वेदव्यास आणि वेदव्यासांचे पुत्र सुखदेव बाबा, सुखदेव बाबाने हे जे चरित्र सांगितलंय ना, सुखदेव बाबा कोण आहे, सुखदेवस्य काय म्हटलंय सुखदेवाविषयी, यम प्रवचन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुवाह पुत्रेति तन्मयतया तर ओविनेदु सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. सुखदेव कोण आहे, सुखदेवाच्या अंतःकरणामध्ये स्त्री आणि पुरुष याचा भेद नष्ट झाला आहे. सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मि, सर्वांच्या हृदयाला एक पाहणारा असे सुखदेव स्वामी आहे. आणि ते भागवताचं चिंतन करतात आणि भागवतामध्ये गोपींचं चिंतन करतात. गोपी कोण आहे, गोस्य इंद्रियाणि पिबती रसम कृष्ण रस पिबती तदनाह गोपी. गो म्हटलं गेलं इंद्रियांना, गो म्हटलं गेलं गाईला पण, म्हणून गोपालक, गोपालः गाईचं पालन करणारा म्हणून त्याचं नाव गोपालही आहे. आणि वेद शास्त्र संगत आणि संत सांगतात गोस्य भक्तों के इंद्रियों की रक्षा करने वाला और पालन करने वाला गोपाल, इसलिए उसका नाम गोपाल भी है. आणि सांगायला लागले महाराज, सांगत गोपाल, गोपाल कोण आहे, ज्याच्या इंद्रिया भगवंताचा रस पितात असा जीव गोपी आहे. पिबती रसानी इंद्रियाने कृष्ण रस, जो आपल्या इंद्रियाने कृष्ण रसाला पितो तो गोपी आहे. मग गोपी तुम्हाला माहित आहे का, रास लीलेमध्ये सुद्धा कोण गेलाय, रास लीलेमध्ये महादेव गेले. मग महादेवाला सुद्धा अडवलं गेलं होतं, तुम्ही नाही जाऊ शकत म्हणे का, कारण की गोपी बनावं लागेल. मैंने मेहंदी लगाई रे कृष्ण नाम की, मैंने बिंदिया सजाई रे कृष्ण नाम की, है ना. तो महादेव गोपी बनले, नंतर मग रासलीलेमध्ये गेले. इंद्रिया तुमची जोपर्यंत कृष्ण रस पिणार नाही तोपर्यंत तुम्ही गोपी नाही. गोपी कोणी जात नाहीये, स्त्री जाती नाहीये. गोपी एक अवस्था. आणि महाराज मी तुम्हाला बिलकुल उद्या काही प्रसंग घ्यायचे आणि मी फक्त तुम्हाला एक स्पर्श करून सांगत आहे. बिलकुल आता एकदम 5 मिनिटात मोकळं करतो. आणि त्याच्या अगोदर मला तुम्हाला उद्याचं नियोजन सांगायचं आहे. ते उद्याचं नियोजन साठी मी तुम्हाला खरं सांगतो, उद्या जो प्रोग्राम मी रचला आहे, मला एकदम थोडासा आवाज करून नका, बाकी इकडलं हे करा. उद्या जो मी प्रोग्राम रचला आहे तो उद्या या सर्व याचा सारांश आहे. सर्व याचा सारांश किती अर्थ केले ना आपण भगवंताचं दर्शन केलं, आपण हरिद्वारला गेलो, आपण जे काही केलंय त्याचं सर्व सारांश उद्या आहे. आणि त्याचं कारण म्हणजे मी इथले संत उद्या जेवणासाठी बोलवत आहे. आणि जे नित्य, अरे आपण 7 दिवस आलो तर नित्य मी सांगत आहो आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही भाग्यवान आहोत आणि आहोत आम्ही भाग्यवान, म्हणून आम्हाला भगवंतानी इथं बोलवलं. पण ते आपल्यापेक्षा किती भाग्यवान आहेत, ज्याचं जीवन इथं संपूर्ण समर्पण आहे.
ते किती संतच भाग्यवान आहे. ते संत मी उद्या इथं बोलवत आहे. म्हणून उद्या जसे आज उठलो तसं एकदा झोपीचा आळस त्याग करून उद्या लवकर उठो. उद्याचं मी नियोजन ठरवतो. सर्वात पहिल्यांदा उठल्यानंतरचा हा हॉल झाडून टाकला. जसं जेवढं होईल तेवढं, जसं त्याच्या इकडून होईल त्याच्या इकडून हा हॉल पूर्ण झाडून टाका. कारण उद्या कथाही होणार आहे. उद्या रुक्मिणीचं लग्न सुद्धा उद्याच होईल सकाळी. उद्या सकाळी लग्न होऊन नंतर थोडासा गॅप देऊन म्हणजे नाश्ता वगैरे करून, कारण की आता हे घर आपलंच आहे म्हणून उद्या सकाळी प्रातःकालीन कथा सुरू होईल. उद्या सकाळी कथा झाल्यानंतर 1-1.5 तास ती कथा चालेल. 1-1.5 तास कथा झाली की लगेच तुम्हाला नाश्ता होतो. आणि नाश्ता नाही, नाश्ता दिला नाही जाणार. कारण मला असं वाटतं यज्ञ होम जो करायचा आहे तो आपल्याला महाराज जरा खाली पोटीच करायचा आहे. कारण की यज्ञ देवतांना पहिले आहुती दिल्यानंतरच आपण आहुती घ्यावं असं एक नियोजन आहे. मला काय माहिती आहे की मी असा विचार करत आहे तुमचे पोटोबा भरले पाहिजे आणि माई पोटोबा साध्य झाला पाहिजे. बाकी माय काही उद्देश नाही महाराज. मी तुम्हाला सांगतो ना, मी बिलकुल अलग माणूस आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, मी खाऊनही सुद्धा परमात्म्याला खुश करणारा माणूस आहे. पण आता काही नियम असतात म्हणून त्या नियमाने चालावं लागतं. तर मी काही या नियमाच्या वरात ते पडत नाही. जो चल रहा है वो मस्त चल रहा है. कारण की मी फकीर संताई सोबत राहिलो. जो चल रहा है वो मिल रहा है, वो पांडुरंग भजन आहे. बरं असू द्या. पण त्याच्या अगोदरचे मी काही नियम सांगतो तुम्हाला. ते नियम आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला माहीत पडेल. उद्या आपल्याला किती वाजता प्रोग्राम करायचा आहे, किती वाजतापर्यंत तो संपवायचा आहे. संत भोजन कसं संत भोजन होईल. संतांचे सर्वांनी दर्शन घ्या. एवढे मोठे आपण लोक आहोत. दुरून घेतले तर चालते. ज्याला पैसे द्यायचे त्याने पैसे द्या. प्रत्येक संताला 10-10 रुपये, 20-20 रुपये, 50-50 रुपये तुम्ही देऊ शकता. 100 रुपये, 2000ची नोट आणली असेल तर ते सुद्धा देऊ शकता. जेवढेही आपल्याला भगवंताच्या आशीर्वादाने आहे तेवढं तुम्ही त्यांना दान करू शकता. तुम्हाला सांगतो उद्याच्या प्रोग्रामसाठी तेवढ्यासाठी दुरून मोठे लोक येतात आणि तेवढं आम्हाला खाऊ घालून चाललेलं आहे. तुम्हाला सांगू, मी तर 4 वर्ष होतो. आम्ही जेव्हा संतांच्या भोजनासाठी आम्ही जायचो, आम्हाला निमंत्रण यायचं आश्रमामध्ये. ज्या बाईनं घरात कधीच काम केलं नसेल, ज्या बाईनं घरात कधीच काम केलं नसेल, तिच्या हाताखाली नोकर आणि तिच्या घरी तयार असतील, अशा कुटुंब आमच्या आश्रमात येऊन संतांना जेवण द्यायची. पहिले यज्ञ करायचे, नंतर संतांना जेवण द्यायचे. माणसं पैसे वाटायचे. आचारी सुंदर पकवान्य बनवायचा. आणि आम्ही आलो आश्रमात की आमच्या तुटक्या फुटक्या चपला, त्या चपला आम्ही एक लाईननं काढायचो. त्या मोठ्या घरच्या बाया, गुरुजी यहाँ चप्पल निकाली है, यहाँ चरण पादुका निकाली है, यहाँ चरण पादुका निकाली है. आम्ही सर्व संत, आम्ही सर्व लोक साधू संतांसोबत आमची यात्रा होऊन जायची. आम्ही महाराज जेव्हा जायचो, अरे ब्रह्मचारी जी यहाँ निकाले, हे पंडित जी यहाँ निकालू ना चप्पल. तो आम्ही चपला लाईनीनं काढायचो आणि त्या बाया स्वतःच्या पदरानं आमच्या चपला पुसत होत्या. स्वतःच्या पदरानं. हे मी तुम्हाला ही अंधभक्तीने सांगत आहे. मी संतांविषयी प्रेम सांगत आहे. तुम्ही त्याला नाव ठेवू शकता अंधभक्ती. ठेवायला काय, उचलली जीभ लावली टाळली, नाव काही ठेवू शकते ना माणूस. श्रद्धा है. मानो तो माँ गंगा है, न मानो तो गहता
मैं तो गंगा नहाने हरि पार काशी गया, गंगा नहाते ही मन भरा। हमारे चरण जहाँ नहीं पहुँच पाते पाप के कारण, इन साधुओं के चरण कितने कुंभों में घूमे होंगे, कितने तीर्थ क्षेत्रों में गए होंगे, कितने बड़े बड़े सिद्ध आसनों में गए होंगे, कितने सिद्ध स्थलों पर गए होंगे, कितना उस चरण में उनकी चरण को प्रसन्न और तृप्त करने वाली चरण पादुका भी धन्य है। कम से कम चरण न मिले तो चरण पादुका की सेवा करो। मी हे म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही तुमच्या पदरानं त्यांच्या चपला पुसा, नाही म्हणत। मला तुम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की उद्याचा प्रोग्राम एवढा महत्त्वपूर्ण आहे, म्हणून जितकी होईल तितकी सेवा करा, जितकं होईल तितकं वाढा। मी आचार्याला धन्यवाद देईल सर्वात पहिल्यांदा। ज्या आचार्य आहेत, ज्या महिला आहेत, आपल्याला 7 दिवसापर्यंत आपल्याला ते अन्न त्यांच्या सुंदर सुरुची भोजनाने आमचं जठराग्नी तृप्त होते। त्या 5-6 जणांना माझा खूप मोठा धन्यवाद की तुमच्या हाताने तुम्ही आतापर्यंत माणसं जीव घातले, उद्या तुम्ही संत जीव घालणार। आतापर्यंत तुम्ही सर्व जे काही केलं असेल, विदर्भामध्ये म्हणा, आपल्या तिकडे अकोल्यामध्ये, अमरावतीमध्ये, जेवढं आतापर्यंत फक्त तुम्ही माणसं जीव घातले, गृहस्थी जीव घातले, उद्या तुम्ही संन्यासी जीव घालणार। तुमचं भाग्य आहे की तुम्हाला हे सौभाग्य प्राप्त झालं। आणि आपलंही भाग्य आहे की आमच्या डोळ्यापुढे आमच्या अन्नाने, आपल्या अन्न आहे ना, तुमचंच अन्न आहे, तुम्हीच दिले ना मला पैसे, ते पैशानेच मिळवून अन्न मिळेल। ते जे अन्न आहे ते अन्नदान तुमचं काही का असणार त्यांच्या मुखात जाईल। आम्हाला आमचे सद्गुरुदेव म्हणत होते कि जिसका अन्न खाया हो ना तभी बचेगा, जब उसके नाम की एक माला तुम्हें जपनी पड़ेगी, तभी भंडारे में जाया करो, नहीं तो मत जाया करो। नित्य नामस्मरण करणारे संत उद्या येतील, जे म्हणून उद्या तो सौभाग्य आपल्याला मिळेल। त्याच्यानंतर कोण संत कसा आशीर्वाद देऊन जाईल मैं भी नहीं बोल सकता। त्याच्यानंतर या तीर्थभूमीवरती उद्या होम होतील, ज्या होम मध्ये सर्वांनी जोडप्यांनी आहुती द्यायची। त्याच्यानंतर ज्यांची जोडप पूर्ण नाहीये त्या पुरुषांनी किंवा महिलांनी नंतर आहुती द्यायची। मी ते आहुतीचं आम्ही त्याचं नियोजन बनवेल। त्याच्यानंतर उद्या संतांचे भोजन होतील, त्यांची सेवा होईल।
त्याच्यानंतर उद्या पूर्ण हे नियोजन झाल्यानंतर आपल्या सर्वांचा महाप्रसाद होईल. उद्या महाप्रसाद आहे, पहिले कथाही होईल, म्हणून जरा लवकर उठून हे सर्व तयारी आपल्याला उद्या करायची आहे. आपण हे उद्या तयारी करून हा मंगल उत्सव आपण साजरा करणार आहोत. माझे खूप प्रयत्न राहतील, जसे जसे मी मोठे मोठे साधू संतांचे प्रोग्राम इकडे पाहिले तसे तसे करण्याचे मी प्रयत्न करील. तुम्ही मला फक्त सपोर्ट करा, मी तसे तसे करेल. आणि तुमची कुठेही, माझा एक स्वभाव आहे, थोडंसं तुम्ही कुठं डिस्टर्ब केलं मग मात्र काही होत नाही. म्हणून जसं जसं माझ्या मनात पांडुरंग महादेव जे देईल मी ते तुमच्याकडून करून घेईन. उद्या आपल्याला देवीला म्हणजे गंगा मातेला सुद्धा आजही सुद्धा प्रार्थना आहे की आज नैवेद्य हे आपल्याला गंगाजीला अर्पण करायचं आहे. म्हणजे आपण जेवायच्या अगोदर जर ताट झालं असेल तेही आणि आमच्या इकडलंही असे 2 ताट आज गंगाजीला अर्पण नैवेद्य म्हणून गेलेच पाहिजे. त्याच्यानंतर उद्या आपल्याला नैवेद्य भोगही सुद्धा लावायचा आहे. उद्या गंगाजीचा अभिषेक सुद्धा करायचा आहे. हे सर्व प्रोग्राम करायचे आहे आणि गुरुवारी कथाही करायची. हे सर्व करून आपल्याला इथून पुण्य कमावून घेऊन जायचं आहे. पुण्य ज्याच्यासाठी आम्ही आलो आहे, जे आम्हाला 7 दिवसात सद्गुरूंच्या कृपेने आमच्या पितृदेवतेंच्या आशीर्वादाने आम्ही इथं आलो आहे. सर्व आम्हाला उद्या करून घ्यायचं आहे. आता उद्याचं अजून एकदा शेड्यूल मी तुम्हाला आज संध्याकाळच्या प्रोग्राममध्ये सांगेल. संध्याकाळी जो प्रोग्राम होणार आहे त्या संध्याकाळच्या प्रोग्राममधून मी तुम्हाला सचेत करेल. हरिपाठ झाल्यानंतर आज प्रोग्राम होईल. त्या हरिपाठाच्या अगोदर गंगा आरती होईल. नाही तर मग माझी इच्छा आहे की जिथं गंगा आरती होते तिथेच आपण सर्वजण जाऊन गंगा किनाऱ्यावरती महाराजांचा माऊलीचा आपण सुंदर हरिपाठ करू. तिथे बसूनच हरिपाठ करू, तिथंच कीर्तन करू, तिथेच आरती करू आणि लगेच आपल्या आश्रमात येऊन आपण प्रोग्रामाची सुरुवात करू. दादा जेवण झालं का? रेडी आहे. आता किती वाजले? आपण 4 वाजता आज 1 तास प्रोग्राम करणार आहे. 1 तास भागवताचा प्रोग्राम चालेल 4 वाजता. त्याच्यात लग्न रुक्मिणी स्वयंवर होणार आहे आणि त्याच्यानंतर मग लगेच शेड्यूल पूर्ण लागलेलं आहे. ठीक आहे ना? 4 वाजता आज प्रोग्राम होईल. 4 वाजताचा प्रोग्राम झाला की लगेच आपण हरिपाठाची तयारी करू. लगेच तिकडून येऊन आपण प्रोग्राम जो ठरलेला आहे तो प्रोग्राम करणार आहे. असं करू. आणि उद्याचे प्रोग्राम मी तुम्हाला आज संध्याकाळी नियोजित करू. आता आज जो 1 तासाचा प्रोग्राम होईल तो 4 वाजता होईल. त्यामध्ये रुक्मिणी विवाह होणार आहे. तो प्रसंग सुंदर घेणार आहे. त्या सर्व प्रसंगासाठी तुम्ही अवश्य या. एक थोडंसं भजन करत आरतीकडे प्रवेश करू. जय श्री कृष्ण. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम.
Shri Ram Jai Ram Jai Jai Ram 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 Shri Ram Jai Ram Jai Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram